नाशिक शहरामध्ये रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते आणि या प्रकरणी महिलांनीही संताप व्यक्त केलेला आहे। अधिकाऱ्यांनी पायी चालत रस्त्याची परिस्थिती पाहावी अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे। स्थानिक महिलांचा हा रोष नेमका काय आहे पाहूया। परिस्थिती अशी सांगायची का पूर्ण रस्ते फुटलेले आहेत आणि इथं सध्या आता जे नगरसेवक निवडून दिलेले त्या नगरसेवकांनी इकडे चक्कर मारायला पाहिजे ना। कुठं रस्ते फुटलेले काय फुटलेले, अक्षरशः मोटरसायकलवरून पडतात, गुडघे पाय तुटून जातात त्यांचे। आणि आज काय करायचं त्याला कशासाठी निवडून दिलेलं आहे आम्ही? इकडून त्यांचे समाजसेवक म्हणून त्यांचं काम आहे ना हे बघायला इकडे यायचं। ते कधी इकडे येते नाही बघायला। आणि सांगायचं झालं तर अक्षरशः मुलंसुद्धा इथं पडलेले येतात, फक्त थोडीशी कडी टाकता, मुरुम टाकून देतात आणि चालल्या जातात। कामाला यायला जायला खूप त्रास होतो आणि मुलांना शाळेत सोडायला आणायला त्रास होतो। खड्ड्यात पाय सटकतो, पाय अटकला जातो, पडला जातो, गुडघ्यांचा त्रास होतो, कमरेला त्रास होतो आणि चालण्याला म्हणजे खूपच त्रास होतो। अंगावर पाणी उडणं, त्यात खड्ड्यांमध्ये पाणी घुसलेलं असतं, ते समजून येत नाही चालताना येताना। आम्हाला बघायला म्हणजे असं पाय टाकल्यानंतर आपल्याला कळत नाही त्या ठिकाणी की खड्डा आहे की व्यवस्थित जागा आहे, त्याच्यात पाय अटकतो, पडलं जातं। रस्ता म्हणजे रस्ता राहिलेलाच नाही, तो फक्त न बघण्यापुरता चिखलाचा जो असतो ना दलदल तशासारखं झालेलं आहे। मी माझ्या लहान मुलाला जेव्हा शाळेत घेऊन जाते ना, समोर खड्डा आहे की पाणी ते सुद्धा मला सुचत नाही। म्हणजे जीव घेणा प्रवास चालू आहे। म्हणजे यानंतर तुम्ही परत किती जीव घेणार ते आम्हाला सांगा। प्रचंड अडचणी इथे अजिबात म्हणजे रस्ता म्हणजे अजिबात चालायलाच नाहीये आणि सतत रोजचे अपघात आहे। आम्ही रोड डोळ्यांनी बघतो। तुम्ही आता माझ्या मागे बघा, तिथे किती मोठा खड्डा आहे, इथे बघा, तिथे तुम्ही कॅमेरा घ्या, तिथे खड्डे बघा आणि तिथे बघा। ते येतात काय करतात, दगडी फक्त लावतात आणि हा चिखल सुकला की दगडी अंगावर उडतात आणि गाड्या स्लिप होत। एक तर बारीक दगडी टाकतात किंवा मोठी दगडी टाकतात। एक तर रस्ते त्यांनी ते चांगले केले पाहिजे। जर इतकं जर आपलं म्हणजे प्रत्येकजण टॅक्स देतो ते ना, आपण प्रत्येक जण जर हा सामान्य नागरिक आहे, आपण जर टॅक्स देतो आहेत तर आपले रोड का नाही चांगले?